पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाला मनुष्यबळाची वानवा। शहर स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागावर मनुष्यबळाच्या कमतरतेचा सामना करण्याची वेळ आली आहे। प्रमुख आरोग्य निरीक्षक ते मुकादमापर्यंतच्या अनेक जागा रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आला आहे। विशेषतः अनेक ठिकाणी मुकादम नसल्याने बिगारी कर्मचाऱ्यांनाच मुकादमाच्या कामाची जबाबदारी पार पाडावी लागत आहे। शहरातील चौक, बाजारपेठा, रस्ते, मंडई, खाऊ गल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीच्या वेळी कचरा पडलेला दिसून येतो। कचरा टाकू नये असे फलक असलेल्या ठिकाणी देखील सर्रासपणे कचरा टाकलेला दिसतो। सकाळी मात्र बहुतांश भागातील रस्त्यांवरील कचरा काढून त्या ठिकाणी स्वच्छता केल्याचे समाधानकारक चित्र आपल्याला दिसून येते। घनकचरा विभागाकडील अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्या पहाटेपासूनच्या सुरू असलेल्या कामामुळे ही स्वच्छता आपल्याला दिसून येते। उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारावरच पुणे शहरात स्वच्छतेचे काम सुरू आहे। घनकचरा विभागाकडून शहर स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली जाते, मात्र या विभागाला मनुष्यबळाच्या कमतरतेचा सामना करावा लागतोय। प्रमुख आरोग्य निरीक्षक, उप आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक ते मुकादम अशा विविध श्रेणीमधील अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत। मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे सध्या काम करत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवरच कामाचा तणाव वाढत आहे। सण, समारंभ, धार्मिक कार्यक्रम, VIP दौरे या सर्व कारणांमुळे या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतत सतर्क राहावे लागते। जादा काम करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो। जादा काम करण्यास नकार दिल्यास अथवा काम करण्यास विलंब झाल्यास लगेच त्यांची गैरहजेरी मांडली जात असल्याची कैफियत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मांडली आहे। विभागाने मनुष्यबळ भरल्यास हा ताण कमी होण्याची शक्यता आहे असे मत देखील त्यांनी मांडले आहे। घनकचरा विभागातील आवश्यक पदांवरील सध्या 40 जणांची भरतीसाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। आगामी 6 महिन्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरतीसाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी सांगितले आहे। सध्या पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाची स्थिती काही अशा प्रकारची आहे। प्रमुख आरोग्य निरीक्षक मंजूर पदे 4, रिक्त पदे 4, उप आरोग्य निरीक्षक मंजूर पदे 4, रिक्त पदे 2, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंजूर पदे 13, रिक्त पदे 13, क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक मंजूर पदे 250, रिक्त पदे 104, मुकादम मंजूर पदे 453, रिक्त पदे 307। घनकचरा विभागाची रखडलेली ही भरती प्रक्रिया पुणे महापालिका केव्हा पूर्ण करणार? पालकमंत्री अजितदादाचे पुणे महापालिकेच्या कामकाजाकडे लक्ष नसल्याने ही कामे रखडली आहेत का? भरतीची प्रक्रिया पूर्ण न करता आहे त्या कर्मचाऱ्यांना स्थान देऊन काम पूर्ण करू पाहणाऱ्या पुणे महापालिकेवर मुख्यमंत्री काय कारवाई करणार? मी प्रगती कराड बातमी टीव्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे। तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।